बंगळुरू येथे आरसीबीच्या विजयी परेडमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर चेंगराचेंगरीची मानसिकता काय असते हा विषय समोर आलाय। गर्दीची मानसिकता ही अतिशय जटिल प्रश्न आहे। गर्दीत लोक त्यांच्या वैयक्तिक विचारांपेक्षा जास्त प्रमाणात विचार करतात, ज्यामुळे त्याचा वर्तणुकीवर परिणाम होतो। गर्दीत लोक भावनाशील होतात, आरडाओरड, घोषणांमुळे रक्ताभिसरण वाढते आणि माणूस गोंधळला जातो। एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गर्दीतील लोक अधिक भावनाशील होतात। गर्दीमुळे तणाव, चिंता आणि नैराश्य वाढते। नकारात्मक दृष्टिकोन बळावतो। हार्वर्ड मेडिकल कॉलेजच्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की गर्दीत मेंदूचे संतुलन ढासळते आणि लोक अनियंत्रितपणे पळायला लागतात, तणाव वाढतो। अगोराफोबिया म्हणजे एखाद्या गर्दीच्या ठिकाणातून आपली सुटका होणे कठीण आहे असे जेव्हा वाटते तेव्हा माणूस अनियंत्रित होतो। घशाला कोरड पडते, श्वास जोरात सुरू होतो आणि म्हणून शास्त्रज्ञांनी असं म्हटलंय की गर्दीच्या ठिकाणी जाताना स्वतःला प्रथम गर्दीच्या मानसिकतेपासून दूर ठेवायला हवं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।